जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही चांगलेच असाल. आणि तुम्ही आतापर्यंत आपले जेवढे व्हिडिओ अपलोड झालेले तेवढे पण तुम्ही बघितले असाल. त्यात तुमची बेसिक बेसिक गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या असेल. ठीक आहे, तर आजचा आपला टॉपिक कोणता राहणार आहे? नैसर्गिक संख्या, सम संख्या आणि विषम संख्या यांच्यावर बेसिक पासून ते टॉप पर्यंत कसे कसे प्रश्न पडतात आपण तेवढे सगळे क्लिअर करणार आहोत. आणि आगामी पोलीस भरती जी पडणार आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला गणिताचे सर्व टॉपिक या आपल्या सिरीज मध्ये कंप्लीट करायचे. त्याच्यामुळे तुम्ही आतापासून आपल्या सोबत जॉईन असाल तर कॉंग्रॅच्युलेशन. पोलीस भरतीपर्यंत आपण सगळे टॉपिक क्लिअर करणार आहोत. आगामी 2025 ची जी पोलीस भरती होणार आहे त्याच्या अनुषंगाने सगळे सगळे टॉपिक आपण इथं क्लिअर करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या सोबत आतापासून जोडलेले राहा. सर्व टॉपिक आणि तुमचे सर्व प्रश्न मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल. जेवढं मला येतं मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आपला प्रश्न पहिला प्रश्न आहे. मी एकच प्रश्न दोन ठिकाणी लिहिलेला आहे, दोन पद्धतीने सोडवू आपण याला. याची बेरीज कशी करसाल? करा बेरीज. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. याची काय करायची आपल्याला बेरीज? 6 × 5 = 11 × 4 = 15 × 3 = 18 2 = 20 आणि 1 = 21. झालं? ओके, आलं मला. लगेच पुन्हा मी या दुसऱ्या पद्धतीनं सांगतो तुम्हाला. 7 × 3 = 21 झालं. हे सोपं, कोणतं सोपं आहे? हे आहे की नाही? याला सूत्र आहे, कळलं? याच्या जागी जर 6 पर्यंत म्हणून आपण उभे मांडणीत मांडले. ही जर संख्या आणखी 2 अंकी 3 अंकी संख्येपर्यंत असतं तर इथं 6च्या जागी 15 पर्यंत असतं, डॉट 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 20 पर्यंत असतं तर 20 पर्यंत मांडायचे का? 6 नंतर 7 नंतर 8 नंतर 9 10 11 12. नाही, किती वेळ जाईल याच्यात? बरोबर आहे ना? इकडं आपण सूत्रात जर टाकलं 20 पर्यंत संख्या देऊ द्या. एका मिनिटाच्या आत उत्तर 210. तुम्ही पूर्ण संख्या मांडायच्या आधी इकडे उत्तर रेडी असतं. हे कशामुळे शक्य आहे? हे सूत्र आहे. चला तर आपण ती कन्सेप्ट आणि सूत्र जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न बघू. कन्सेप्ट आहे, 1 पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज. 1 पासून सुरू होणाऱ्या 1 2 3 4 काय असं किती पर्यंत आहे? n पर्यंत आहे. n म्हणजे काय? आपल्याला कोणती उदाहरणात संख्या दिलेली असेल, 1 अंकी 2 अंकी 3 अंकी, तर त्यात सूत्र काय आहे? n + 1 n गुणिले n + 1 भागिले 2. या कन्सेप्टवर आपण 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 1 पासून सुरू होणाऱ्या किती पर्यंत जरी संख्या दिल्या तरी आपण चुटकीत उत्तर काढू शकतो. कसं? चुटकीत. बघा आता याच्यावरची आपण उदाहरणं बघू. ही कन्सेप्ट कळली तुम्हाला? 1 पासून सुरू होणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची, काही नैसर्गिक संख्यांची म्हणजे आपल्याला अंक दिलेला असेल त्याने तिथपर्यंत आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची. काय सूत्र? n + 1 भागिले 2. कळलं? आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे 1 2 3 4 5 6 ही किती 15 पर्यंत बेरीज करायची. काय आपलं सूत्र? n + 1 भागिले 2. n कोणती आपली? 15. 15 + 1 भागिले 2 बरोबर 15 गुणिले 15 आणि 1 16 भागिले 2 बे 1 बे 8 16 बरोबर 15 गुणिले 8 बरोबर 120 झाली आपली. 15 पर्यंत 1 पासून नाही सुरू होणाऱ्या सर्व 15 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली? 120. सेम क्वेश्चन आहे, अंक फक्त बदललेला आहे. 33 पर्यंत बेरीज करा सांगितलेली. कसं? बघा 33 गुणिले 33 + 1 भागिले 2 बरोबर 33 गुणिले 34 भागिले 2 बे 1 बे 17 34. गुणाकार करा. 17 × 3 = 51 5 आले 5 17 × 3 = 51 आणि 5 56 झाली. 561 बेरीज तुमची 33 पर्यंत. 33च्या जागी आपण मोठी संख्या घेऊन बघू एखादी आणखी. कोणती? जशी की 105 आहे, 3 अंकी घेतली. कस करायचं? 105 गुणिले 106 भागिले 2 बे 5 10
बेत्रिक 6 करा गुणाकार. 105 गुणिले 53. 5 त्रिक 1505 हातच्या आला 1. 5 5 25 आणि 26. 10 त्रिक 30 हातच्या आली 3. 10 5 50 53. 5 6 5 5 55 65. काय आलं आपलं उत्तर? 5565. कळ? इथं तुम्ही 4 अंकी संख्या घेऊन असंच करू शकता. एखादी 4 अंकी संख्या आहे बघा, त्याचंही उत्तर काढू आपण. 4 अंकी संख्या दिलेली इथं 2218 ही संख्या दिलेली 1 पासून ते 2218 पर्यंत. त्याचं उत्तर कसं येईल? 2218 गुणिले 2219 भागिले 2. करा भागाकार. 2 1 2 2 1 2 92 18. कळ? करा याचा गुणाकार. 2219 गुणिले 1109. 9 9 81 हातचे आले 8. 9 1 9 9 आणि 8 17. 1707 हातचे आलाय. 9 दुने 18 आणि 1 19 हातचे आला 1. 9 दुने 18 आणि 1 19. 11 9 99. 99 9 हातचे आले 9. 11 1 11. 11 आणि 9 20 हातचे आले 2. 11 दुने 22 आणि 2 24 हातचे आले 2. 11 दुने 22 आणि 2 24. करा बेरीज. 1 1 7 9 9 18 हातचे आला 1 10 4 आणि 2 6. काय आलं आपलं उत्तर? 24,60,871. 24,60,871. बघा तुम्ही क्रॉस चेक करून घ्या बरोबर आहे की नाही. तर आता बस एवढं विचार नका हा गुणाकार कसा केला. बारीक बारीक कन्सेप्ट या पहिलेच क्लिअर करून घ्या. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे तुम्हाला यायलाच पाहिजे. 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी संख्यांचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी. पुढचा आपला टॉपिक आहे 1 पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता आपल्याला उदाहरण दिलेलं आहे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग. बेरीज किती? बघा लगेच आपल्या डोळ्यासमोर प्रश्न आणणार, लगेच मांडायचा. 1 चा वर्ग 1 मला माहिती आहे. 2 चा वर्ग 4 आहे. त्याच्यानंतर 3 चा वर्ग 9. 4 चा वर्ग 16. 5 चा वर्ग 25. करायची लगे बेरीज. 9 6 6 5 11. 11 9 20. 20 आणि 5 25. 25 5 हातचे आले 2. 2 आणि 1 3 आणि 2 5. झालं की 55 उत्तर आलं लगेच. 2 4 अंक होते म्हणून साहजिक झालं. 2 अंकी संख्यापर्यंत असते तर. बघा याचं पण एक सूत्र आहे. सूत्र काय सांगतं? 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक n चा वर्ग दिलेला आहे. सूत्र काय? n कंसात n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6. याला या सूत्रात टाकून n म्हणजे काय आपले 5 कंसात 5 अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n म्हणजे 5 गुणिले 2 अधिक 1 भागिले 6. 5 अधिक 1 किती होता? 5 गुणिले 6 दुसऱ्या कंसात गुणिले 5 दुने 10 आणि 1 11 भागिले 6. 6 6 कटले 11 5 55. सोपं आहे की नाही? आपल्याला प्रश्न दिलेला आहे 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग 11 पर्यंत दिलेले. 11 चा वर्ग याची बेरीज करायची. आपलं सूत्र काय आहे? n कंसात n अधिक 1 n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6. टाका याला या सूत्रात. n कोणती आपली? 11. 11 गुणिले 12 दुसऱ्या कंसात 2 गुणिले 11 अधिक 1 भागिले 6. बरोबर काय होईल? 11 गुणिले 12
11 दुने 22 आणि 1 अधिक 23 गुणिले 23 भागिले 6 6 1 6 6 दुने 12 11 दुने 22 आणि गुणिले 23 22 गुणिले 23 करायचा गुणाकार 22 त्रिक 66 66 ला 6 चाले 6 22 दुने 44 आणि 6 50 काय आले आपली बेरीज 506 बघा आपला पुढचा प्रश्न 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग असं 50 पर्यंत वर्गाच्या संख्यांची बेरीज करायची का बघा 50 गुणिले 51 गुणिले 50 दुने 100 आणि 101 काय होईल 50 गुणिले 51 गुणिले 101 होईल भागिले 6 3 दुने 6 3 17 51 बे 1 बे बे 25 50 बरोबर याचा गुणाकार काय येईल 25 गुणिले 100 2525 2525 101 गुणिले 25 2525 येईल त्याच्यानंतर 17 त्याला गुणिले करायचं 17 त्रिक 51 17 17 पाचे 85 5 हातचे आले 8 17 दुने 34 34 आणि 8 42 42 2 हातचे आले 4 17 17 पाचे 85 85 आणि 5 89 हातचे आले 8 17 दुने 34 34 आणि 8 42 आलं आपलं उत्तर 42925 42925 झालं कळलं हे सूत्र ध्यानात ठेवा n कंसात n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6 हे काय 1 पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज त्याच्यानंतर याच्या आधी आपण सूत्र कोणतं बघितलं n अधिक 1 भागिले 2 1 पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांची बेरीज आता याच्यानंतर बघणार आहोत आपण 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची घनांची बेरीज कशी होती पुढचा प्रश्न आहे आपला 1 पासून सुरू होणाऱ्या काही नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज आता काय आपलं पहिले नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली त्याच्यानंतर वर्गांची बेरीज बघितली आता काय आपले घनांची बेरीज 1 2 3 4 n पर्यंत घनांची बेरीज करायची ते सूत्र काय माहिती का जे नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं सूत्र होतं n कंसात n अधिक 1 भागिले 2 फक्त या स्ट्रक्चरचा वर्ग करायचा आहे n अधिक 1 भागिले 2 त्याचा वर्ग करायचा घनांच्या बेरीजसाठी जसं आपण उदाहरण बघू 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन अधिक 6 चा घन बरोबर किती आपण आधी आपल्याला माहिती आहे n प्लस 1 भागिले 2 6 गुणिले 7 भागिले 2 सोडवायला बे 1 बे बे त्रिक 7 7 त्रिक 21 चा वर्ग 21 चा वर्ग काय 441 झालं 1 पासून 6 पर्यंतच्या घनांची बेरीज किती होईल मग 441 काय प्रश्न आहे आपला 1 चा घन 2 चा घन 5 चा असं 15 पर्यंत घनांची बेरीज किती 1 ते 15 पर्यंतच्या घनांची बेरीज तर आपलं सूत्र आपल्याला माहिती आहे 15 गुणिले 16 भागिले 2 कंसाचा वर्ग बे 1 बे बे 8 16 15 120 कंसाचा वर्ग 12 चा वर्ग 144 त्याच्यावर आहे 2 शून्य 15 पर्यंतच्या 15 पर्यंत नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती मग 1,14,400 बघा आतापर्यंत आपण नैसर्गिक संख्यांची 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज शिकलो 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज शिकलो त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांच्या 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज शिकलो आता त्याच्यानंतर 2 पासून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज
काय 2 पासून सुरू होणाऱ्या समसंख्यांची बेरीज. 2 पासून सुरू होणार कोणत्या? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 असं समजा दिलेलं आहे 24 बरोबर किती? कसं सोडवणार? याचं पण एक सूत्र आहे, सोपं आहे. n कंसात n अधिक 2 भागिले 4. काय? n अधिक 2 भागिले 4 करा. मग 24 गुणिले 24 अधिक 2 भागिले 4 बरोबर 24 आणि अधिक 2 26 बघ 4 1 4 4 7 24 करायचा गुणाकार. 6 6 36 6 5 4 3 6 2 12 3 15 आलं आपलं उत्तर 156. 24 पर्यंत संख्यांच्या समसंख्यांची बेरीज किती आहे? 156. पुढचा प्रश्न आहे आपला 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 असं 50 पर्यंत समसंख्या दिलेली, त्यांची बेरीज किती आहे? आपलं सूत्र काय? 50 n कंसात 2 भागिले 4 बरोबर n किती आपले 50 प्लस 2 केले तर 52 भागिले 4 करायचा भागाकार. 4 1 4 4 त्रिक 12 13 पंच 65 झालं आपलं उत्तर 650. याच्या जागी आणखी एखादी मोठी संख्या घेतली, 50च्या जागी आपण घेतली 66 बरोबर किती होतील बघा. 66 गुणिले 68 भागिले 4 बरोबर 4 1 4 4 1 4 उरले 2 4 7 28 करायचा गुणाकार. 17 5 62 17 5 85 17 102 102 2 हातच्या आले 10 17 102 आणि 102 आणि 10 112 आला आपलं उत्तर 1166 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती असेल मग? 1122. कळलं? आपले हे टॉपिक क्लिअर झाले. समसंख्या. आता विषम संख्याची बेरीज बघू आपण. समसंख्या तुम्हाला कळालं असेल आय होप. आता कोणते आपला टॉपिक नंबर 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती? 1 पासून सुरू होणाऱ्या सगळ्या विषम संख्यांची बेरीज कशी करायची त्याला पण एक सूत्र आहे बघा. काय याचं सूत्र? n अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. कळ? n अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. n कोणती आपली 15 घ्या. 15 अधिक 1 16 भागिले 2 कंसाचा वर्ग बरोबर 15 ने 1 16 भागिले 2 बे 1 बे 8 16 बरोबर 8 चा वर्ग. 8 चा वर्ग किती? 64. चला 15 पर्यंत संख्या विषम संख्याची बेरीज किती मग? 64 म्हणजे 64. कळ? आणखी उदाहरण बघू ना आपण त्याचे. पुढचा प्रश्न आपला 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 6 अधिक अशा विषम संख्या 29 पर्यंत त्या संख्यांची बेरीज किती? आपल्याला सूत्र माहिती आहे. n अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग बरोबर. n म्हणजे काय? 29. 29 आणि 1 30 भागिले 2 कंसाचा वर्ग बे 1 बे बे 15 30 15 चा वर्ग. 15 चा वर्ग किती? 225. मग आपलं उत्तर काय आलं? 225. याच्या जागी आपण एखादी मोठी संख्या घेऊन बघू. 29 आहे, आपण 99 घेऊन बघू. शेवट 2 अंकी शेवटची विषम संख्या 99 ने 1 100 भागिले 2 किती उत्तर आलं? 10 चा वर्ग. 10 चा वर्ग किती? आपलं उत्तर पण 100. सॉरी मिस्टेक. बे 1 बे बे 50 100 50 चा वर्ग. 50 चा वर्ग किती आहे? 2500. सॉरी जल्दबाजी में हो गया था. 50 चा वर्ग 2500. आतापर्यंत आपण शिकलो n कंसात n अधिक 1 भागिले 2 नैसर्गिक संख्यांच्या
नैसर्गिक संख्यांची बेरीज करणे. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज कशी करायची, n कंसात n अधिक 1 भागिले गुणिले कंसात दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6. ही झाली वर्गांचं सूत्र. त्याच्यानंतर घनांचं सूत्र काय, n अधिक 1 n कंसात n अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. समसंख्यान काय होता, n अधिक 1 भागिले 4. हे काय समसंख्यांची बेरीज. विषम संख्यांचे काय होतं सूत्र, n अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. हे कोणत्याही नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज, नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज, 2 पासून सुरू होणाऱ्या समसंख्यांचे बेरीज सूत्र. त्याच्यानंतर 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांचं सूत्र. हे पाच सूत्र लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे काही अवघड जाणार नाही. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला x व y. समजा x व y या दोन संख्या दिलेल्या आहे, नैसर्गिक संख्या. या दोन्ही संख्यांमधील नैसर्गिक संख्या किती, समसंख्या किती व विषम संख्या किती. त्याच्यानंतर या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल, समसंख्यांची बेरीज किती येईल व विषम संख्येची बेरीज किती येईल हे बघू. आता पहिले आपण हे बघू की नैसर्गिक संख्या किती, समसंख्या किती व विषम संख्या बघितली. त्याच्यानंतर आपण बेरजेचं बघू. पहिला प्रश्न आहे आपला, 1 ते 99 पर्यंत नैसर्गिक संख्या किती, समसंख्या किती व विषम संख्या किती. याचं सूत्र आहे काय, शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. हे काय झालं, नैसर्गिक संख्या शोधाचं सूत्र. नैसर्गिक संख्या याच्यातून शोधता येतात. शेवटची संख्या किती आहे 99 वजा पहिली संख्या किती आहे 1. याचं करून घ्या आधी आणि अधिक 1. 99 मधून 1 गेले 98 अधिक 1 बरोबर 99. 1 ते 99 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे 99. त्याच्यानंतर समसंख्या काढायचं सूत्र काय आहे, या जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत किंवा कोणत्या नैसर्गिक संख्या भागिले 2. नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक संख्या जितक्या असतील आपल्या भागिले 2 करायचं, जेवढ्या आपल्या संख्या आलेल्या आहेत बरोबर. भागिले 2 म्हणजे 99 भागिले 2. हे केलं, याला भाग द्या. 2 1 2 2 चौक 8 उरला 1 2 9 18. याच्यात एक बाकी उरली. जेव्हा बाकी उरते ना तेव्हा दिलेल्या संख्या एक तर दोन्ही सम असतील किंवा विषम असतील. तर मग हा बाकी उरलेला त्या एका संख्येत टाकायचं. कोणती दिलेल्या कोणत्या, मग एक एक्स्ट्रा असेल. एक 49 संख्या आहे आणि एक 50 संख्या आहे. 50 आणि 49 झाल्या 99 नैसर्गिक संख्या. परंतु या दिलेल्या संख्या विषम आहे, त्याच्यामुळे 50 विषम संख्या असतील. कोणत्या कळलं, याला भाग द्यायचा. त्याच्यानंतर जी बाकी उरते एक दोन्ही जर एकच संख्या असेल सम किंवा विषम तेव्हा एक बाकी एक्स्ट्रा उरेल 2 न भाग दिल्याच्या नंतर. परंतु त्याच्यात काय ज्या दोन संख्या दिलेल्या असतील त्या सम असतील तर मग ही जी एक जे एक्स्ट्रा असेल ती समसंख्या असेल. आणि आता या दिलेल्या विषम संख्या दोन्ही, त्याच्यामुळे 50 विषम संख्या आणि 49 समसंख्या. कळलं, 1 ते 99 पर्यंत 99 नैसर्गिक संख्या आहे, 50 विषम संख्या आहे आणि 49 समसंख्या. कळलं. पुढचा प्रश्न आपल्या 77 ते 205 पर्यंत नैसर्गिक संख्या किती, समसंख्या किती व विषम संख्या किती. आता मधले अंक दिलेले तर काय करायचं, आपलं सूत्र काय, शेवटची संख्या 205 वजा पहिली संख्या 77 कंसात अधिक 1. या काय नैसर्गिक संख्या निघतील. करायची वजाबाकी. 205 5तून 7 गेले 15तून 7 गेले उरले 8. इथं उरला 1 हातचा. 10तून 8 गेले 2
आणि 2तून 1 गेला 1, 128 अधिक 1 बरोबर 129. आता या दोन्ही संख्या विषम आहे, त्याच्यामुळे आपला नैसर्गिक संख्या किती आल्या, विषम आकडा आला. या काय नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या 77 ते 205 पर्यंत. आता याला भागिले 2 करायचं, 129 भागिले 2, बे 1 बे, बे 6 12, बे 4 8, हे काय आलं 164 आणि 65 असणार आहे बरोबर. या काय मग 64 समसंख्या आणि 65 विषम संख्या. कळलं. त्याच्यानंतर आणखी बघू, दोन्ही आता एक सम आणि एक विषम घेऊन बघू. जसे की इथं आपण घेऊ 168, इथे घेऊ 703. आता बघा प्रश्न काय म्हणतो, 168 ते 703 पर्यंत नैसर्गिक संख्या, समसंख्या व विषम संख्या किती. बघा आपलं सूत्र सांगतं 703 वजा 168 अधिक 1 बरोबर किती, वजाबाकी करा. 13तून 8 गेले 5, 4 1 10तून 7 गेले 3, 4 1 7तून 6 गेले, 7तून 2 गेले उरले 5, 535 अधिक 1 किती झाले 536. करा भागाकार. आता या काय आपल्या आल्या नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या किती 168 ते 703 पर्यंत 536 नैसर्गिक संख्या भागिले 536 ला 2 करा, बे 1 बे, बे 2 4, बे 6 12, बे 8 16. 268 समसंख्या व 268 विषम संख्या. या सम या विषम. कळलं. 168 ते 703 पर्यंत किती आहे 268 समसंख्या, 268 विषम संख्या, 536 नैसर्गिक संख्या. सर्वांनी लिहून घ्या. बघा आपला पुढचा प्रश्न म्हणतो, एका 25 रुपयाच्या नोटाच्या बंडलावर अनुक्रमे 174 ते 300 हे अंक असतील तर एकूण रक्कम किती त्या बंडलात. एकाशावर आधारित प्रश्न आहे आपला. एकूण नैसर्गिक संख्या किती. आता 25 रुपयाचं बंडल आहे आणि त्याच्यावर अनुक्रमे अंक किती आहे 174 ते 380. आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढावं लागेल आधी. आपलं सूत्र काय 380 वजा 174 अधिक 1 बरोबर. 380 मधून 174 गेले, 10तून 8, 10तून 6 गेले, 10तून 4 गेले राहिले 6, 7तून 7 गेले 0, 3तून 1 गेला राहिले 2 अधिक 1 बरोबर 207. कळलं. आता 207 हे आपली किती पूर्ण नोटा आल्या, परंतु त्या 25 रुपयाच्या आहे. तर आपल्याला काय सांगितलेली एकूण रक्कम किती बरोबर. काय करायचं 207 गुणिले 25. ओके 25 7 105, 105 5 हातचे आले 10, 25 0 0 10 0 हातचे आला 1, 25 2 50 आणि 1 51. किती रक्कम झाली मग आपल्याकडे 5105 रुपये. किती मग 25 रुपयाच्या नोटाच्या बंडलात 380 ते 174 ते 300 अंक असतील तर 5105 रुपये. 5105 रुपये झालं. बघा पुढचा प्रश्न आहे आपला. एका 500 रुपयाच्या नोटाच्या बंडलामध्ये 9430 ते 10952 हे अंक असतील तर एकूण रक्कम किती आहे. बघा काढ उत्तर 10952 वजा 9430, 2 5तून 3 गेले 2, 9तून 4 गेले 5, 10तून 9 गेले राहिला 1. किती अंक आहे आपल्याकडे 1522 अधिक 1 1523. किती एकूण नैसर्गिक संख्या 1523. त्याच्यानंतर काही ते बंडल आपलं 500 रुपयाचं आहे. करा गुणाकार 5 त्रिका 2 0 शास्त्राचे 5 त्रिक 1505 हातचे आला 1, 5 2 10 1 11 हातचे आला 1, 5 5 25 1 26 हातचे आले 2, 5 1 5 आणि 2 7. किती आपल्याकडे रक्कम 7,61,500. 500 रुपयाच्या नोटाच्या बंडलात किती असेल मग 7,61,500 रुपये. हा एक प्रश्न आहे आपला. आता एका नोटाच्या बंडलात सम अंकावर 50 रुपयाची नोट आहे, विषम अंकावर 200 रुपयाची नोट असून त्यावर अनुक्रमांक 7552 ते 7230
उलट झालं काय? हा, 7230 ते 7552 आहे, मागं पुढे झालं ते. तर एकूण रक्कम किती असं त्यांचं म्हणायचं आहे. काय आपण एकूण अंक काढावा लागेल आधी, त्याच्यानंतर सम अंक किती आणि विषम संख्या किती असं काढावं लागेल. त्याच्यामुळे बघा उत्तर किती आहे, 7552 वजा 7230 करायचे वजाबाकी. 2 पाचातून 3 गेले, राहिले 2, पाचातून 2 राहिले 3, किती उरले आपले 322. नैसर्गिक संख्या अधिक 1 केलं त्याला 323 बरोबर. आणि हा बघा हे काय दोन्ही समसंख्या आहे, त्याच्यामुळं एक जी राहणार ती शिल्लक समसंख्या असणार आहे. त्याच्यामुळे आधी समसंख्या किती काढा बघा, सम आणि विषम काढायचे आपल्याला. 323 भागिले 2, बे एक बे, बे एक बे, एक उरला बे सकी 12, बे एक बे. 161 काढणार आहे विषम संख्या कोणत्या, 161 विषम, 162 सम. आता इथं प्रश्न आपला मेन काय, सम अंकावर किती 50 रुपयाची नोट आहे. हे सम अंक आहे, याच्यातून 50 रुपयाची नोट आहे या जागेवर, गुणिले 50. आणि याच्यावर 161 वर किती आहे, 200 ची नोट, म्हणजे विषम अंकावर ते किती 161, 200 ची नोट आहे. करायचा गुणाकार, 161 गुणिले 2, 2 2 2 1 2 आणि 322. 161 गुणिले 2 322, हे 2 शून्य जशाचे तसे. आणि 162 गुणिले 50 करा, 5 2 10 शून्य, हातच्या आला 1, 6 पंचे 30 आणि 1 31, 1 हातच्या आले 3, 5 1 5 आणि 1 3 8, हा शून्य 1 जशाचा तसा. किती मग आपलं किती आले ते 200 रुपयाची नोटाच्या बंडलात किती पैसे, मग 32,200, 32,200. आणि समसंख्या जागेवर किती आहे 8,100. करा मग याची बेरीज, 0 0 3 8 2 10, हातच्या आला 1, किती आपल्याकडे रक्कम 40,300. तर आपली पूर्ण रक्कम किती येईल 40,300 रुपये. पुढचा प्रश्न आहे आपला, एका नोटाच्या बंडलात सम अंकावर 20 रुपयाची नोट आहे व विषम अंकावर 100 रुपयाची नोट आहे. आता थोडी गरिबी आली, आपल्याकडे पैसे कमी झाले बघा. त्यावर अनुक्रमांक 15,420 ते 15,602 हे अंक आहे. तर एकूण रक्कम किती, बघा उत्तर काढायचं आहे आपल्याला. किती आहे 15,602, 15,602, 15,420. करा वजाबाकी, 202 इथं उरले 8, इथं उरला 1. किती आपली पूर्ण नैसर्गिक संख्या 182, 1 अधिक 183. आता आपल्या समसंख्या किती आणि विषम संख्या किती काढायच्या आहे, भागिले 2, बे 1 बे, बे 9 18, बे 1 बे. दोन्ही कोणत्या आहे, दोन्ही समसंख्या आहे. त्याच्यामुळे 92 काय असणार आहे सम आणि 91 विषम. करायचा गुणाकार, समसंख्या गुणिले 20 रुपयाची नोट, समसंख्या गुणिले 20 रुपयाची नोट आहे, विषम संख्या जागी 100 रुपयाची नोट आहे. याची किती झाली आपली रक्कम, 2 2 4 9 2 18, 1840 रुपये. आणि खालची विषम संख्या जागेवर 9,100 रुपये. यांची बेरीज करा, 0 4 9 10. टोटल रक्कम किती झाली आपल्याकडे मग 10,940. किती 10,940 रुपये. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला एक्स व वाय या नैसर्गिक संख्या दिल्या असता यातील नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. नैसर्गिक, सम व विषम या संख्यांची काय करायची, आपल्याला बेरीज काढायची. आपण काय केलं, फक्त 1 पासून दिले असता ते काढलं. आता एक्स व वाय आडमध्ये कोणत्याही संख्या दिलेल्या असेल त्या संख्यांची आपल्याला नैसर्गिक संख्याची बेरीज, विषम संख्याची बेरीज, समसंख्यांची बेरीज काढायची. आपण ते डायरेक्ट उदाहरणावरून समजून घेऊ. आपला काय प्रश्न आहे समोर, 5 ते 92 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या, समसंख्या व विषम संख्यांची बेरीज किती. आता आपल्याला माहिती हे आपण फक्त पहिले डायरेक्ट बघितलं, पण आता काय मधली संख्या दिलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला 1 पासून ते सूत्र वेगळं काढावं लागेल. याचं सूत्र काय, नैसर्गिक संख्यांचं
पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. काय? एकूण नैसर्गिक संख्या. कळलं? काय आहे? नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचं सूत्र. पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. सेम समसंख्येबाबत बी तसं आहे. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. विषम संख्येच्या बाबतीत पण तसंच आहे. पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. कळलं? आता आपल्याला काय काय काढायचं याच्यातलं? पहिले तर नैसर्गिक संख्या त्या किती काढून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर समसंख्या किती त्या पण काढून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर विषम संख्या किती हे पण काढून घ्यावं लागेल. बघा 5 ते 92 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे? 92 - 5. 92 मधून 5 गेले 87. आपलं सूत्र काय? अधिक 1. या काय झाल्या 88 नैसर्गिक संख्या. 88 एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2 केलं त्याला तर 44 सम येतील, 44 विषम येतील. कारण ही एक विषम ही एक सम, त्याच्यामुळे दोन्ही सम आणि विषम सारखेच येतील. आता पहिली नैसर्गिक संख्या कोणती? इथं नैसर्गिक संख्येचे सूत्र आपल्याला एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची. म्हणून पहिली नैसर्गिक संख्या 5 गुणिले 5 अधिक 92 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? 88. सोडवा मग 92 आणि 5 97 भागिले 2 गुणिले 88. 2 1 2 2 चौका 8 2 चौका 8 97 गुणिले 44. 7 चौक 28 7 आले 2 7 9 चौक 36 37 38. बघा 388 388 8 8 16 6 आला 1 8 3 11 12 2 4 3 1 4. किती आले? आपण एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज 4268. तर पुसून टाकतो मी 4268. एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज 4268. कळलं? त्याच्यानंतर समसंख्यांचं बघा. पहिली समसंख्या कोणती आपली? याच्यानंतर येणारी आपल्या या संख्येमध्ये पहिली समसंख्या कोणती आहे? 5 नंतरची 6. पहिली समसंख्या कोणती आहे? 6 अधिक शेवटची समसंख्या 92 भागिले 2. एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? 44. नैसर्गिक म्हणतो समसंख्या. 92 आणि 6 98. 98 गुणिले 44 भागिले 2. 2 1 2 2 2 4 2 2 4. कराचा गुणाकार 98 गुणिले 22. 8 2 16 6 8 4 1 9 2 18 1 19. याची पण तेच येणार आहे 196. करा बेरीज 6 9 6 15 5 4 1 9 1 10 1 11 4 1 1 1 2 2156. एकूण समसंख्यांची बेरीज किती आली? 2156. बरोबर. त्याच्यानंतर आता विषम संख्याचं बघू. पहिली विषम संख्या कोणती आहे? 5. शेवटची विषम संख्या शेवटची 92 पर्यंत आपल्या विषम संख्या आहे. 92 काय? समसंख्या. त्याच्या आधीची 91. शेवटची विषम संख्या कोणती आहे? 91 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या 44. 91 आणि 5 96 गुणिले 44 भागिले 2.
बे एक बे, बे दोन चार, बे दोन्ही चार करा. 96 गुणिले 22. साईन दोन्ही 1202 हात 4 ला 1, 9 दोन्ही 18 आणि 19, 192. 2 9 2 11, 9 आणि 2 11, 2112. कळलं? ही काय आली आपली विषम संख्यांची बेरीज 2112. प्रश्न आपला 112 ते 299 पर्यंतच्या नैसर्गिक सम व विषम संख्यांची बेरीज किती? वेगळं एकूण नैसर्गिक संख्या काढू आपण आधी. 299 वजा 112. 9तून 2 गेले 7, 9तून 1 गेले उरले 8, 2तून 1 गेला राहिला 1, 187 प्लस त्याच्यात 1 केला 188. बरोबर. हे किती आपल्या नैसर्गिक संख्या. याला भागिले 2 केलं 92 18, 2 चोक 8. हे झालं सम, या झालं 94 विषम. खरं आता पहिले नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू आपण. नैसर्गिक संख्या पहिली कोणती? 112 अधिक 299 भागिले 2 गुणिले 188. बे एक बे, बे 9 18, बे चोक 8. हे काय आलं 9 आणि 2 1101 हात 4 ला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11 हात 4 ला 1, 2 आणि 1 3 4, 411 गुणिले इथं येतं आपलं 94. 4 1 4, 4 1 4, 4 चोक 16, 99, 9 चोक 36. करूया बेरीज. 4 9 4 13, 9 6 15, 1 16, 4 1 6 2 8, 38634. नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली आपली? 38634. आता समसंख्यांचं बघू. समसंख्याचं पहिली समसंख्या 112 अधिक शेवटची समसंख्या 298, कारण ही 299 शेवटची विषम संख्या आहे. 298 भागिले 2 गुणिले 94. याला भाग देऊन घ्या. बे एक बे, बे चोक 8, बे 7 14. करायची बेरीज 298 आणि 12 300, 300 आणि 310. बरोबर. 8 2 10 0 8 4 1, 9 1 10 आणि 1 11 8 4 1, 2 आणि 1 3 आणि 4 410. बरोबर. 410 गुणिले 47. करा गुणाकार. 0 7 चोक 28 अधिक 0 4 चोक 16, 0 7 8 4 12, 6 3 9 1, 19270. समसंख्यांचं किती आलं? 19270. ही कोणती नैसर्गिक संख्यांची बेरीज. ही कोणती आली? समसंख्यांची बेरीज. आता काढू आपण विषम संख्यांची. बघा विषम संख्या कोणती पहिली? 113, कारण 112 तर सम आहे. त्याच्यानंतरची विषम संख्या 299 शेवटची भागिले 2 गुणिले 94. बे चोक 8, बे 7 14. बरोबर. आता याची बेरीज करा. 9 3 1202 हात 4 ला 1, 9 1 10 आणि 1101 हात 4 ला 1, 2 आणि 1 3 4, 412 गुणिले 47. 7 2 14, 7 1 7 आणि 1 8, 7 चोक 28, 4 2 8 4 16, 4 4 8 8 16 6, 8 4 12 1 13, 13 6 3 9 1, 19364. विषम संख्यांचं काय आलं? विषम संख्यांची बेरीज किती आली? 19364. 364. कळलं? तर त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला समसंख्येनंतरची एखादी समसंख्या विचारली किंवा समसंख्येनंतरची एखादी एक्सवी समसंख्या विचारली तर ती कोणती? समनंतरची एखादी एक्सवी विषम संख्या विचारली तर ती कशी काढायची? विषम नंतरची विषम विचारली किंवा विषम नंतरची समसंख्या विचारली तर ती कशी काढायची? बघा लिहून घ्या. समनंतरची एक्सवी समसंख्या विचारली, समनंतरची एक्सवी सम विचारली तर सूत्र काय? दिलेली समसंख्या अधिक एक्सवी एक्स गुणिले 2. बरोबर. समनंतरची सम विचारली त्याच्यामुळे दिलेली संख्या अधिक एक्स गुणिले 2 म्हणजे जेवढी बी विचारेल असेल तेवढी समसंख्या गुणिले 2. समनंतरची विषम विचारली, समनंतरची
हा झाला आपला पहिला. हा दुसरा. समनंतरची XV विषम विचारली. काय? समनंतरची XV विषम संख्या. तर दिलेली समसंख्या अधिक x गुणिले 2 वजा 1 करायचं. कळलं? हे सूत्र लिहून घ्या. त्याच्यानंतर आहे विषम नंतरची विषम विचारली. विषम नंतरची XV विषम विचारले असता, विषम नंतरची XV विषम विचारले असता दिलेली विषम संख्या अधिक x गुणिले 2. त्याच्यानंतर 4 नंबर विषम संख्या दिलेली असता विषम नंतरची XV सम विचारली. तर दिलेली विषम संख्या अधिक x गुणिले 2 वजा 1. समनंतरची सम विचारली. दिलेली विषम संख्या x गुणिले 2 करायचं. समनंतरची विषम विचारली असता x गुणिले 2 वजा 1 करायचं. विषम नंतरची विषम विचारली असता दिलेली संख्या वजा प्लस x गुणिले 2. त्याच्यानंतर विषम नंतरची सम विचारली x गुणिले 2 वजा 1 करायचं दिलेली संख्या. हा, याच्यानंतर आणखी नंतरची विचारलेली म्हणून इथं प्लस करायचं. अगोदरची विचारलं तर इथं प्लसच्या जागी मायनस करायचं. काय? प्लसच्या जागी मायनस करायचं आणि मायनसच्या जागी हे मायनस जे याच्या जागी प्लस करायचं. काय? कळलं? ज्या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी मायनस करायचं. नंतरची विचारलेली, अगोदरची विचारली तर प्लसच्या ठिकाणी मायनस करायचं. हे बघा, हे प्लसच्या ठिकाणी मायनस आणि मायनसच्या ठिकाणी प्लस करायचं. आणि मायनसच्या जर मायनस असेल त्या जागी प्लस आणि प्लसच्या जागी मायनस. कळलं? बघा उदाहरण. 16 नंतरची 7वी समसंख्या कोणती? 16 नंतरची 7वी. 16 दिलेली काय? 16 ही समसंख्या आहे. 7वी. आता हे 7 म्हणून विषम नाक धरूया ना, अंक दिले. समसंख्या कोणती? सम विचारलेली म्हणून दिलेली संख्या 7वी सांगितलेली म्हणून 7 गुणिले 2. 7 गुणिले 2. समनंतरची सम सांगितलेली म्हणून वजा करायची गरज नाही. 16 अधिक 7 दुने 14. 16 आणि 14 30. तर 16 नंतरची 7वी समसंख्या कोणती? 30. याच्या जागी आणखी एखादा अंक घेऊन बघू आपण. 16च्या नंतर आलं समजा 92 नंतरची 15वी घेतली किंवा 16वी 17वी जशी तुम्हाला ओके वाटेल तसे 15वी समसंख्या. बघा 92 नंतरची 15वी समसंख्या. 92 ही एक संख्या आहे, समसंख्या आहे. त्याच्यानंतरची 15वी म्हणला आणि समसंख्या, त्याच्यामुळे 15 गुणिले 2 करायचे डायरेक्ट. अधिक 92 अधिक 15 दुने 30 बरोबर 92 आणि 30 112. कळ? बघा आपण जास्त वेळ वाया न घालवता आणि व्हिडिओ जास्त लॉंग न करता आपण फास्ट उदाहरण घेऊ. 15 नंतरची 15वी समसंख्या सांगितलेली. 15 कोणती? विषम संख्या आहे. त्याच्यानंतरची समसंख्या सांगितलेली म्हणून 15वी सांगितलेली गुणिले 2 वजा 1 अधिक 15 1 15 आणि 15 दुने 30 वजा 1. 15 आणि 30 45 वजा 1 बरोबर 44. 15 नंतरची 15वी समसंख्या सांगितलेली म्हणून काय उत्तर आलं? 44. त्याच्यानंतर आणखी बघू आपण. हा काय झालंय? विषम नंतरची सम झाली. आता आपण विषम नंतरची विषम बघू. जसं 17 ही विषम संख्या आहे, त्याच्यानंतरची 5वी विषम बघू. बरोबर, हे नोट करून घेतलं असेल तुम्ही. ते बघा 17 ही काय आपली विषम संख्या आहे. त्याच्यानंतर 5वी विषम संख्या विचारलेली म्हणून अधिक 5वी काय विषमच विचारलेली, विषम नंतरची विषम म्हणून 5 गुणिले 2 डायरेक्ट 5 दुने 10. 17 अधिक 10 बरोबर 27. कळ?
त्याच्यानंतरची दुसरं बघू. आता विषम नंतरची विषम बघितली आपण. आता विषम नंतरची सम बघू. काय विषम नंतरची सम. आता काय 17, त्याच्यानंतरची काढू आपण 12वी. काय ही विषम संख्या त्याच्यानंतरची सम. काय प्रश्न, 17 नंतरची 12वी समसंख्या कोणती? 17 आपली संख्या आहे, त्याच्यानंतरची 12वी म्हणलं 12 गुणिले 2 बरोबर अधिक सम सांगितलेली आहे. विषम नंतरची सम आहे म्हणून 1 वजा करायची. 17 अधिक 12 दुने 24 वजा 1 7 आणि 4 11, 1 हात 4 आहे 2 आणि 1 3 4 41 वजा 1 बरोबर 40. नंतर बघा आपली याच्या आधी झाली नंतरची संख्या. आता अगोदरची संख्या काढायची म्हणून 28च्या अगोदरची 6वी समसंख्या, समच्या आधीची समसंख्या काढायची म्हणून काय करायचंय 28. आता आपले प्लस घेतले पहिले म्हणून आता काय घ्यायचंय मायनस. 6वी सांगितलेली म्हणून 6 गुणिले 2 बरोबर 28 वजा साइन 2 12 बरोबर काय आलं 16 बरोबर. 28च्या अगोदरची 6वी समसंख्या सांगितलेली अगोदरची म्हणून इथं मायनस. पहिले सांगितलं जिथं प्लस करायचंय तिथं अगोदरचे सांगितले तर मायनस. कळलं. त्याच्यानंतर आणखी एखादं उदाहरण घेऊ बघू. जसं 28चे 6वी आता सम सांगितलेले आपण इथं विषम बघू. इथं काय विषम. आता समनंतरची सम काढायची होती म्हणून आपण काय केलं वजा करून डायरेक्ट केलं. त्याच्यानंतर 28 अगोदरची 6वी विषम संख्या सांगितलेली म्हणून 28 वजा काय 6 गुणिले 2 परंतु समनंतर समच्या अगोदरची विषम सांगितलेली म्हणून अधिक 1 कारण इथं वजा 1 होतं पहिले. आता काय राहणार आहे अधिक 1 बरोबर 28 वजा साइन 2 12 अधिक 1 8 2 28 मधून 12 गेले 16 अधिक 1 बरोबर 17. कळलं. 28च्या अगोदरची 6वी समसंख्या कोणती होती 16. 28च्या अगोदरची विषम संख्या कोणती असेल 6वी मग 17. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला 35च्या अगोदरची 15वी विषम संख्या कोणती. आता दिलेली आपली संख्या विषम आहे 35 आणि आपल्याला त्याच्या अगोदरची विषमच काढायची त्याच्यामुळं डायरेक्ट वजा करून 15 गुणिले 2 15 दुने 30 35 वजा 30 बरोबर काय आलं उत्तर 5. त्याच्यानंतर आता 35च्या विषमच्या अगोदरची विषम सांगितलेली. विषमच्या अगोदरची जर सम सांगितली काय विषमच्या अगोदरची सम इथं समजा आपण घेऊ 10वी. हा कळलं. आता काय प्रश्न 35च्या अगोदरची 10वी समसंख्या कोणती. आता 35 आपली संख्या आहे इथं वजा 35च्या अगोदरची 10वी सांगितली 10वी गुणिले 10 गुणिले 2 आणि अगोदरची म्हणून एक प्लस करायचा 35 वजा 10 दुने 20 अधिक 1 35 मधून 20 गेले उरले 15 अधिक 1 बरोबर किती आपलं उत्तर आलं 16. 35च्या अगोदरची 10वी समसंख्या कोणती मग 16. मित्रांनो आता आपला हा शेवटचा टॉपिक आहे नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्या मधला. 2 क्रमावर समसंख्यांची बेरीज यम आहे तर त्या संख्या शोधा. काय प्रश्न 2 क्रमावर समसंख्यांची बेरीज यम आहे. आता 2 क्रमावर समसंख्या कोणत्या आहे समजा. पहिली समसंख्या आपण एक्स म्हणू. काय एक्स ही संख्या आहे. क्रमवार म्हणल्यावर लगेच विषम संख्या कोणती येईल दुसरी समसंख्या कोणती येईल एक्स अधिक 2 बरोबर. 2 क्रमावर समसंख्याची बेरीज. आता येईल ना काय बेरीज यम आहे या दोन्ही संख्येची काय बेरीज यम आहे एक्स अधिक 2 बरोबर यम दिलेली बरोबर. आता काय होईल एक्स आणि एक्स 2x अधिक 2 बरोबर काय येईल यम येईल बरोबर. त्याच्यानंतर इकडे काय येईल यम इकडे प्लस आहे तिकडे जाऊन काय होईल मायनस बरोबर. आता कसं 2x बरोबर यम मायनस 2 बरोबर. आणि आता इकडे x हे काय गुणिले 2 गुणिले इकडे जाऊन काय होईल भागिले x बरोबर यम मायनस 2 भागिले 2. हे काय आलं आपलं आता एक्स ची व्हॅल्यू आली. एक्स म्हणजे काय आपली एक्स म्हणजे पहिली समसंख्या ही इथं सॉरी एक्स म्हणजे आपली पहिली समसंख्या आणि दुसरी समसंख्या कोणती आपली एक्स अधिक 2 म्हणजे
x अधिक 2 बरोबर ही काय आपली x ची व्हॅल्यू काय m-2 भागिले 2 इकडे काय अधिक 2 करा बरोबर. आता काय येईल m-2 इथे काय येईल या दोन्हीचा गुणाकार 2 आणि 2 4 अधिक 4 भागिले 2 m-2 प्लस 4 m अधिक 2 येईल वरचा खाली भागिले 2. ह्या झाल्या तुमच्या संख्या. ही काय दुसरी समसंख्या ही पहिली समसंख्या. कळलं. दुसरा प्रश्न आहे 2 क्रमवार समसंख्येची बेरीज 50 आहे तर त्या संख्या शोधा. आता काय आपल्याला अंक दिलेला आहे 50 आहे. आपल्याला माहिती आहे पहिली समसंख्या आपण काय म्हणतो पहिली समसंख्या x धरतो दुसरी समसंख्या x अधिक 2 धरतो कारण त्यांनी क्रमवार सांगितलेली आहे आणि त्यांची बेरीज सांगितलेली आहे 50. बरोबर आपण बेरीज करू आता दोन्ही संख्यांची x अधिक 2 बरोबर काय त्यांनी सांगितलेलं आहे 50. आता x अधिक 2 x आणि x 2x अधिक 2 बरोबर 50. 2 इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस 2x बरोबर 50 मायनस 2 2x बरोबर 48 x बरोबर 48 भागिले 2 बरोबर 24 म्हणून x बरोबर 24. कळलं. आपला आता पहिली संख्या कोणती आहे ही झाली 24. दुसरी समसंख्या कोणती आपली x अधिक 2 बरोबर 24 अधिक 2 बरोबर 26. कळलं. लिहून घ्या. पुढचा प्रश्न काय m ही 5 ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे तर यानंतरची 5वी 5 ने निशेष भाग जाणारी 5वी समसंख्या कोणती. हा प्रश्न आहे. काय m समजा m बरोबर 10 आहे. कळलं. कारण ही 5 ने निशेष भाग जाणारी काय आहे समसंख्या आहे बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलं यानंतरची 5 ने निशेष भाग जाणारी 5वी समसंख्या कोणती 5वी. त्याच्यामुळे इथे आता 5चा पाडा द्या 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 5 6 30 5 7 35 5 8 40 5 9 45 5 10 50 इथे येईल 55 त्याच्यानंतर 60 त्याच्यानंतर 65. ठीक आहे. पुढं त्यानं काय म्हटलं याच्यानंतरची पुन्हा 5वी काय 5 ने निशेष भाग जाणारी समसंख्या 5वी सांगितलेली ही कोणती आहे 10. त्याच्यानंतर काय येणार आहे 20 दुसरी समसंख्या ही कोणती आहे पहिली ही झाली दुसरी ही झाली तिसरी 30 40 झाली चौथी 50 झाली 5वी 60 झाली 6वी. कळलं. काय म्हणणं त्याचं 5वी समसंख्या तर काय x प्लस काय येणार दुसरी 10चा 2 समसंख्यामधील डिफरंट किती याच्यातला 10चा किती 10 बघा 10 आणि 20 पुढची समसंख्या किती आहे 20 दोन्हीतला फरक किती आहे समसंख्यांचा 10 म्हणून दुसरी काय येणार आहे m प्लस 10 बरोबर. त्याच्यानंतर पुढची काय येणार आहे m प्लस 20 त्याच्यानंतरची m प्लस 30 त्याच्यानंतरची m प्लस 40 किती झाल्या ही झाली पहिली दुसरी तिसरी चौथी 5वी. म्हणून 5 ने निशेष भाग जाणारी m नंतरची 5वी समसंख्या कोणती मग m प्लस 40. कळलं. बघा m ही 8 ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे यानंतरची 8 ने भाग जाणारी 7वी समसंख्या कोणती. m ही 8 ने निशेष भाग जाणारी समसंख्या आहे 8 ने भाग जाणारी समसंख्या कोणती आहे 8. सपोज आपण 8 घेतली तर 16 पण आहे 8 त्रिक 24 ह्या पण संख्या आहे परंतु छोटी संख्या घेतली तर आपल्याला पुढं एक्सप्लेन करायला सोपं जाईल. m बरोबर काय घेतलं आपण 8. आता याच्यानंतर भाग जाणाऱ्या संख्या म्हणून 8 ने भाग जाणाऱ्या संख्या मध्ये 8 16 24 8 45 8 7 48 8 7 56 8 8 64 8 9 72 8 10 80. कळलं. आता पुढे सांगितलं यानंतरची 8 ने भाग जाणारी 7वी समसंख्या कोणती याच्यानंतरची 7वी समसंख्या. आता याच्यानंतर 8 नंतरची भाग जाणारी संख्या कोणती 8 ने 16 m अधिक 8 म्हणजे याच्यानंतर 8चा गॅप आहे समसंख्येमध्ये त्याच्यानंतर
ही झाली दुसरी, ही झाली पहिली. तिसरी समसंख्या कोणती राहील? ही अधिक ही. कोणती? यम, म्हणजे यम अधिक यम अधिक 8, बरोबर. ही दुसरी समसंख्या. तिसरी समसंख्या काय राहील? ह्या तिन्हीची मिळून समसंख्या बनेल. अधिक काय राहील? यम अधिक 8, म्हणजे ही संख्या प्लस ही संख्या. आता ह्या संख्या कशा आहे बघा, ह्या दोन्हीची मिळून काय? ही बनल, बरोबर. काय? यम अधिक 8 आणि 8 16, म्हणजे ही 1 नंबरची, ही 2 नंबरची. कोणती? ही. म्हणजे या 8 आपण सपोज ही घेतलेली आहे. 8च्या नंतर ही काय बनणार आहे? 8m घेतली तर या नंतरची 8 प्लस केल्यास नंतर 16 बनणार आहे. 16 प्लस केल्यास नंतर 24 बनणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर 4 नंबरची कोणती येईल? यम अधिक 16च्या नंतर काय येणार आहे? 24. म्हणजे यम मध्ये जर प्लस केली तर याच जागी आपण 16 जर घेतले तर याच्यात 16 नंतर 8 24 होणार आहे, प्लस 16 32 होणार आहे. आणि ही काय होणार आहे? 8. त्याच्यानंतर कळतंय ना? त्याच्यानंतर 5 नंबरची संख्या काय बनणार आहे? यम अधिक 32. त्याच्यानंतर याच्यात ही 24 प्लस केल्यास नंतर ही 8 32 बनणार आहे, यम प्लस केल्यास नंतर. आणि ही त्याच्यानंतर ही बनणार आहे. कळलं? 5 नंबर. 6 नंबरची कोणती बनणार मग? यम अधिक 32 नंतरची कोणती संख्या आहे? 40. यम अधिक 40. कळलं? त्याच्यानंतर 6. ही 7 नंबरची कोणता राहणार मग? एम अधिक 48. कळलं? यम ची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि यम 48. ही कोणती? 8वी संख्या राहणार आहे. कळलं? त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघू आपण. बघा, हा प्रश्न आपला. यम ही 13ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. यानंतरची 13ने भाग जाणारी 5वी सम संख्या कोणती? आपला आता 13ने भाग जाणारी संख्या कोणत्या आहे? 13 2 26, 13 3 39, 13 4 52, 13 5 65, 13 6 78, 13 7 91, 13 8 104, 13 9 117, 13 10 130. अशा संख्या वाढतच जाणार आहे. आता त्यानं काय सांगितलेले? विषम संख्या सांगितलेली, 13ने पहिले भाग जाणारी. आपण कोणती घेऊ? यम बरोबर आपण 13 घेऊ शकतो, 39 65 कोणती घेऊ शकतो, परंतु आपण छोटी घेतली तर आपल्याला सोपं जाईल, बरोबर. आता त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी? 13ने भाग जाणारी विषम जाणारी 5वी सम संख्या सांगितली, सम संख्या सांगितलेली. म्हणून पहिली संख्या कोणती बनल? सम. यम अधिक ही कोणती आहे? 26 आणि हे काय? पहिली संख्या विषम संख्या दिलेली, म्हणून याच्या दोघीतला डिफरन्स 26 मायनस 13 बरोबर किती येणार आहे? 13, म्हणून प्लस 13. कळलं? त्याच्यानंतर आता पुढची समसंख्या कोणती? पुढची समसंख्या 52, बरोबर. 52 मायनस 13 किती येईल? 39, म्हणून यम प्लस 39 बरोबर. ही काय? दुसरी समसंख्या आहे. तिसरी समसंख्या कशी येईल? तिसरी समसंख्या कोणती? 78, बरोबर. म्हणजे यम मध्ये किती प्लस केल्यास नंतर 78 येतील, म्हणजे यम मध्ये किती प्लस केल्याच्या नंतर 78 येतील. किती प्लस केल्यास नंतर येतील मग? 65 प्लस केल्यास नंतर, कारण पहिली संख्या आपली 13 आहे. त्याच्यानंतर काय? चौथी कोणती येईल? यम प्लस 91 आणि 5वी कोणती येईल? यम अधिक 117. कळतंय ना? हे बघा, आता यम ही 13 आहे. यम प्लस 13 कोणती आहे? 13 आणि 13 26. ही 13 आहे, ही 39 52, ही 65 आणि 13 78, हे 91 आणि 13 104, 117 आणि 13 130 झाली. बघा, पहिली समसंख्या कोणती? 13ने निशेष भाग जाणारी पहिली तर 13 आहे. त्याच्यानंतर 26 येते, 26. 33 39 होती पण ती विषम आहे. त्याच्यानंतर 52, 13 4 52 झाली 2 नंबरची. 13 5 65 ही समसंख्या आहे. ते 13ने भाग जाणार, 13ने भाग जाणारी परंतु समने विषम आहे. त्याच्यानंतर येते विषम, सम येते. त्याच्यानंतर झाली 78. त्याच्यानंतर येते 91, 13ने विभाज्य परंतु ती विषम नंतर आपल्याला त्याच्यानंतर येते 104 पण ती सम आहे. आणि ही झाली आपली 4 नंबरची आणि ही झाली त्याच्यानंतर 5 नंबरची. कळलं? बघा, आजचा आपला टॉपिक इथंच समाप्त झाला. याच्यानंतर तुम्हाला आणखी काही कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत्या ते पण मला नक्की कळवा, कारण तुमचा एक रिस्पॉन्स आणि एक कमेंट मला पुढचे व्हिडिओ बनवण्याला प्रेरित करेल. आणि तुमचे जेवढे पण क्वेश्चन असेल किंवा कन्फ्युजन असेल तुम्हाला कोणत्याही टॉपिक मध्ये
तसे आपण गणितातले सगळे टॉपिक क्लिअर करणार आहोत. तसं आपल्यासोबत तुम्ही जोडेल राहा आणि तुम्हाला काही प्रश्न असेल तरी मला सुचवा, मी ते नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा टॉपिक आपण इथंच थांबूया. आपलं लेक्चर आजचं संपलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.